सर्वांना नमस्कार। परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वी पृथ्वीवरील सजीव या पाठाचे स्वाध्याय आता आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। पृथ्वीवरील सजीव इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 पृथ्वीवरील सजीव या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले? उत्तर, एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले। प्रश्न 2, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? उत्तर, सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा। उत्तर, प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: 1. प्राणी श्वासोच्छ्वास करतात। 2. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी हालचाल करतात। प्रश्न 3, पुढील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्याभोवती गोल करा। उत्तर, या चौकटीत 5 ग्रह आहेत। त्यांची नावे पुढील प्रमाणे: 1 नंबर आहे बुध, 2 नंबर आहे नेपच्यून, 3 नंबर आहे शुक्र, 4 नंबर आहे युरेनस आणि 5 नंबर आहे मंगळ। पुढील प्रश्न 4, पुढील घटना कालानुक्रमे लिहा। पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली। सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। आता याचा योग्य कालानुक्रम पुढील प्रमाणे: 1 नंबर, तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक मोठा प्रचंड गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। 2 नंबर, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। 3 नंबर, पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली। 4 नंबर, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। मुलांनो, यानंतर तुम्हाला विविध आकाराच्या चेंडूच्या सहाय्याने सूर्यमालेची प्रतिकृती तयार करा अशा प्रकारची कृती तयार करायची आहे आणि उपक्रमामध्ये जवळच्या प्राणी संग्रहालयास भेट द्या किंवा तुमच्या परिसरात आढळणाऱ्या प्राण्यांची यादी करा व त्यांची वैशिष्ट्ये लिहा। अशा प्रकारचा उपक्रम तुम्हाला करायचा आहे। धन्यवाद।